स्माइल वेलकम. आजच्या सेशनमध्ये आपणा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. वेलकम वेलकम वेलकम. सर्वप्रथम मेडिटेशन सुरू करण्याच्या आधी जे आज आपण 7 चक्रांचं हेल्थ, मेंटल हेल्थ आणि फिजिकल हेल्थ जे मेडिटेशन घेणार आहे ते सुरू करण्याच्या आधी संख्या बरीच कमी आहे. बाकीचे कनेक्ट होईपर्यंत आपण दैनंदिन सराव कसा करावा हे आपण आता सुरुवातीला बघू. तर आपला शक्तिपात झाल्यानंतर बऱ्याच लोकांचं म्हणणं होतं की मॅडम शक्तिपाताचं रेकॉर्डिंग मिळतं का किंवा मिळेल का. तर सगळ्यांना सांगायला लागेल की शक्तिपात हा रेकॉर्डिंग बघून होत नाही. तो गुरुकडून शिष्याला एक एनर्जी एक्सचेंजची प्रोसेस असते. त्यासाठी प्रत्यक्ष तुमचं व्हिडिओ ऑन करून माझ्या समोर उपस्थित असणं गरजेचं असतं. त्यानंतरच तुम्हाला त्या ऊर्जा जाणवू शकतात. तर याचं कुठल्याही प्रकारे रेकॉर्डिंग दिल्या जाऊ शकत नाही. ते प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी आणि प्रत्यक्ष तो शक्तिपात करून घेणं अत्यंत आवश्यक आहे. ठीक आहे. सो पुढे जाऊया. आज आपण रेकी साधक बनल्यानंतर दैनंदिन प्रॅक्टिस आपली काय असायला पाहिजे. आपण नेमकं कुठली प्रॅक्टिस करायची ज्याच्यामुळे आपल्याला आपल्या एनर्जी नेहमी स्ट्रॉंग आणि पॉझिटिव्ह आपण अनुभव करू शकू. सर्वप्रथम रेकीचं आपण साधक बनल्यानंतर आपल्याला जी डेली प्रॅक्टिस करायची आहे त्यामध्ये सगळ्यात पहिले रेकीचे 5 तत्व म्हणजे आपलं जीवन असलं पाहिजे. जे 5 प्रिन्सिपल्स ऑफ रेकी सांगितलंय मी तुम्हाला की आज के दिन मैं चिंता नहीं करूंगी, ग्रॅटिट्यूड मध्ये जगणार, जे काही जबाबदारी आहे ते 100% व्यवस्थितपणे पार पाडणार, आपले शेजारी आणि ज्येष्ठ सजीव निर्जीव वस्तूंबद्दल आदर निर्माण करणार. तर ह्या ज्या गोष्टी आहे 5 तत्वांना आपल्याला दैनंदिन लेवलवर फॉलो करणं, दैनंदिन लेवलवर आपल्याला अनुसरणं सगळ्यात पहिला नियम आहे रेखेचा. त्यानंतर रोजच्या रोज नकारात्मक विचारांना डिलिटेशन करणं. आता काही दिवस आपण नव्याने हे काम चालू केलेलं आहे. तर तो साठा आहे आपल्या मनामध्ये, तर तो हळूहळू कमी होऊन रोजच्या रोज तो निचरा काढून टाकल्यामुळे आपल्या जीवनामध्ये दुःखाचे कारण उरणार नाही आणि आपण फक्त पॉझिटिव्हिटीवर फोकस करू शकणार आहे. आपल्या लाईफमध्ये ती पॉझिटिव्हिटी फक्त आपण एक्सपिरियन्स करू शकणार आहे. तर रोजच्या रोज त्या नकारात्मकतेला डिलीट करायचं आहे. आणि मग व्हॉट एक्झॅक्टली वॉन्ट, तुम्हाला तुमच्या जीवनात काय पाहिजे आहे, कोणती गाडी पाहिजे आहे, कशा पद्धतीने घर बांधायचं आहे, मुलांचं शिक्षण, या ज्या काही भौतिक जगतातील तुमच्या इच्छा आहे किंवा स्वतःची शारीरिक आणि स्पिरिच्युअल जी ग्रोथ तुम्हाला करायची आहे यासाठी आपल्याला दैनंदिन लेवलवर प्रॅक्टिस करणं चालू करायचं आहे. आणि त्याच्यासाठी तुम्हाला येलो पेजवर रेड पेननी या गोष्टी सांगायच्या आहेत ब्रह्मांडाला रोज की तुम्हाला या गोष्टी तुमच्या जीवनाचा भाग असला पाहिजे. हे तुम्हाला ब्रह्मांडाला सांगायचं आहे. त्यानंतर अन्न पाण्याला चार्ज करणं हे महत्वाचा टास्क आपला राहणार आहे की जेव्हाही आपण जे आपण शिकलो अन्न पाणी ग्रहण चार्ज करणं ते आपण करायचं आहे. मी तुम्हाला जो काल 3 एनर्जी बॉल शिकवलेले आहे ते डेली आपल्याला टाकायचे, 5-7 मिनिटं लागतात. आणि आज जे मी म्हणजे काल जो आपण 1 2 3 4 5 प्रोसेस केली ती प्रोसेस 21 दिवस ही तुमची एनर्जी ऍक्टिव्हेशन साठी आवश्यक असते. तर ती प्रोसेस तुम्हाला फॉलो करायची आहे. त्यानंतर दैनंदिन लेवलवर तुम्हाला गरजेनुसार एखाद्याचं हिलिंग करायचंय, सेल्फ हिलिंग किंवा इतर हिलिंग करायचंय. 21 दिवस हा स्वयंशुद्धीकरण कालावधी असतो. त्याच्यामुळे नित्य नियमाने 21 दिवस स्वतःसाठी काम करायचंय, स्वतःला वेळ द्यायचा आहे. ठीक आहे. या पद्धतीने आपली डेली प्रॅक्टिस होणार आहे. दैनंदिन लेवलवर आपण या प्रॅक्टिसला एक्सपिरियन्स करणार आहोत आपल्या जीवनामध्ये. क्लिअर झालं दैनंदिन प्रॅक्टिस काय करावी. दैनंदिन प्रॅक्टिस बद्दल कुणाला काही प्रश्न आहेत का. दैनंदिन प्रॅक्टिस कशी करावी आता मी क्लिअर केलेलं आहे. कोणाला प्रश्न आहेत का. क्लिअर आहे सगळ्यांना. दीपा वानखेडे मॅडम बोल. मॅम पुन्हा रिपीट करू शकतात. काय मॅडम आजचं रेकॉर्डिंग बघून घ्याल. ओके चालेल चालेल ओके मॅम. ओके. ओके. पूजा निकम मॅडम. नमस्कार मॅडम. हं. 7 चक्रांचं मेडिटेशन रोज सकाळी उठून याच्यात करायचं काय ऍड? हो हो, रोज एकदा 7 चक्रांचं मेडिटेशन करायचं आहे. 3-3 मिनिटं ना मॅडम? हं.
ओके चालेल, थँक्यू मॅडम. अक्षदा आपटे मॅडम, बोला. ऐकू येतंय? येत. हा, रोज म्हणजे आपण जेव्हा प्रॅक्टिस करतो एखाद्या तेव्हा दरवेळेला ते एक डिलीट डिलीट आणि कट कट प्रत्येक वेळी करायचं का? म्हणजे आपण आपल्याला सुद्धा आपल्याला जेव्हा दिल्यानंतर एनर्जी डिस्कनेक्ट करायची नाहीये, पण जेव्हाही तुम्ही दुसऱ्यांना रेकी द्याल तेव्हा तुम्हाला एनर्जी डिस्कनेक्ट करणं गरजेचं आहे. म्हणजे स्वतःसाठी केलं तर काही गरज नाहीये. स्वतःसाठी केलं तर काही गरज नाहीये. ओके, थँक्यू मॅम. मीना कोटेच्या मॅडम. नमस्कार मॅडम. हा बोला. ही रोजची प्रॅक्टिस आहे ती. आता मी रेकी लेवल 1 चीच आहे, तर मी रोजची प्रॅक्टिस फक्त मी माझ्यासाठीच करू शकते ना? काय? रोजची ही जे प्रॅक्टिस आहे रेकीची, हा. एनर्जी बॉल करणे, आपल्याला प्रोटेक्शन करणे एनर्जी बॉलनी, घरावर एनर्जी बॉल टाकणे, हे फक्त म्हणजे मी माझ्यासाठीच करू शकते ना? तुम्ही तुमच्यासाठी पण करू शकता आणि टचनीच तुम्ही दुसऱ्यांना हिलिंग देऊ शकता. लेवल 1 मध्ये, लेवल 2 मध्ये जगाच्या पाठीवर तुम्ही कुठेही ती हिलिंग ऊर्जा पोहोचवू शकता. ओके. तर मग आता समजा माझ्या मुलाचं डोकं दुखतंय आणि मी लेवल 1 मध्येच केलेले, तर मी तिला स्पर्शाच्या माध्यमातून करू शकता. ओके ओके कसं ठीक. करायचं ते मी सांगते आता. म्हणजे आता पहिले आपण मेडिटेशन करणार आहे आणि हा, मेडिटेशन नंतर मी तुम्हाला सांगते. ठीक आहे? ठीक आहे हो. चालेल. कारण मी स्वतः रोजची रोज म्हणजे मेडिटेशनही करते आणि रोज हिलिंग मी स्वतः घेते. पण 2 दिवसापूर्वी लेवल 1 मध्ये तुम्ही फक्त दुसऱ्यांना टचनीच देऊ शकता, डिस्टन्सनी देऊ शकत नाही. ते सेकंड लेवलचा भाग आहे. ओके ठीक आहे चालेल. दीपा वानखडे, लास्ट क्वेश्चन, मग आपण मेडिटेशन कडे वळू. मॅडम, आईचे सांधे खूप दुखतात, म्हणजे पायाचे गुडघे, तर चालायला खूप त्रास होतो, तर मॅडम तिला सध्या हिलिंग तुम्ही देऊ लेवल शकतो का 1 आपण? मध्ये स्वयंशुद्धीकरण कालावधी असतो. सेल्फ प्रॅक्टिस फोकस करायचा आहे, दुसऱ्यांना देऊ नाही शकत. तेवढं डीप ओके मध्ये नाही द्यायचं सध्या 21 दिवसाची प्रॅक्टिस होईपर्यंत. ओके ओके. ठीक आहे? कारण एक लक्षात घ्या, हे जे आपण लेवल 1 करतो आहे, हा सगळ्यात महत्वाचा सेल्फ डेव्हलपमेंटचा विषय आहे. सेकंड लेवलमध्ये तुमची प्रॅक्टिस 21 दिवसाची झाल्यानंतर तुम्ही जगाच्या पाठीवर कुणालाही हिलिंग देऊ शकता. ठीक आहे? त्याच्यानंतर मास्टर हिलर झाल्यानंतर 100%. तर लेवल 1 ची ऊर्जा 10%च आहे आणि त्या 10% ऊर्जाने पहिले सेल्फ डेव्हलपमेंटवर वर्क करायचं आहे. सेकंड लेवलच्या याच्यात तुम्ही 100 म्हणजे 40%, थर्ड लेवल नंतर 100% ऊर्जांचा वापर करू शकता. एवढं लक्षात घ्या. नाही तर तुम्ही म्हणाल मॅडम लेवल 1 मध्येच एखाद्याचा तुम्ही कॅन्सर ठीक करू शकता, असं होत नाही. बरोबर आहे? एक 12वी सायन्स घेतलेला विद्यार्थी सर्जरी करू शकत नाही, त्याच पद्धतीने लेवल 1 चा विद्यार्थी मास्टर लेवल मध्ये शिकवलेली सायकिक सर्जरी किंवा सायकिक अटॅक काढू शकत नाही. ठीक आहे? हे क्लिअर सगळ्यांनी लक्षात घ्यायचं आहे. आता क्वेश्चन नाही मॅडम, आपल्याला पुढच्या टॉपिकला जायचं आहे. तर एक लास्ट, हा काय सुरू मॅडम, पटकन बोला. आपल्याला मेडिटेशन करायचं आता. माईक माईक ऑन करा. ते तुम्ही सांगितलं ना येल्लो पेजवर रेडने, ते काय आहे एक्झॅक्टली? येलो पेज जे डायरी मिळते अमेझॉनवर मिळते, किंवा तुम्ही बाइंडिंगचे जे येलो प्रॅक्टिकल पेजेस असतात ते आणून ते बाइंडिंग करून त्याच्यावर रेड पेननी जे काही तुमच्या पॉझिटिव्ह इच्छा लिहिल्या तर त्या लवकर पूर्ण होतात. जसं मी भाग्यशाली आहे, मी स्वस्त आहे, माझ्याकडे आलिशान बंगला आणि कार आहे, असं एक अफर्मेशन तुम्ही रोज एक एकदा लिहून 10 अफर्मेशन लिहू शकता. किंवा जी अफर्मेशन तुम्हाला लवकर कंप्लीट करायची आहे ती दररोज 21 वेळा लिहायची आहे. ओके, थँक्यू. सगळ्यांनी मेडिटेशन साठी रेडी व्हायचं. थोडं पाणी पिऊन घ्या. व्हिडिओ ऑन ठेवायचा आहे. जे काही तुमचा फिजिकल आणि मेंटल स्ट्रेस आहे तो आता आपण रिमूव्ह करणार आहोत. ट्रॅव्हलिंग वाल्यांनी करायचं नाही. जे लोक प्रवासात आहेत त्यांनी आता मेडिटेशन करायचं नाही. पूजा मॅडम, माझ्याकडे बघायचं आहे, कॅमेऱ्याकडे दिसल्या पाहिजे तुम्ही. तिरप्या बसल्यावर हिलिंग कसं होणार आहे? रूट चक्रापर्यंत दिसल्या पाहिजे, अशा सरळ बसा पटापट. स्वाती मॅडम, तुमच्या मागचा लाईट कमी करा. तुमचा चेहरा दिसत नाहीये, तो लाईटचा फोकस येतोय.
इफ पॉसिबल व्हिडिओ ऑन करा. छान अनुभव घेता येणार आपल्याला. आज आपल्याला अलाउ करायचा आहे जो काही आपला फिजिकल स्ट्रेस आहे, मानसिक तणाव आहे, त्या शारीरिक आणि मानसिक तणावांना आज आपण रिलीज करणार आहे. काळजी घ्या की मध्येच तुमचा फोन बिन वाजला नाही पाहिजे. मध्येच तुमचा फोन वाजायला नको याची काळजी घ्या. चला, डोळे हलके बंद, पाठीचा कणा ताठ, संपूर्ण लक्ष येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासांकडे. येणारा प्रत्येक श्वास आपल्याला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करणार आहे. जाणाऱ्या प्रत्येक श्वासासोबत शरीर, मन, 7 चक्राने अवरातील सर्व प्रकारची नकारात्मकता कायमस्वरूपी निघून जात आहे. जाणाऱ्या प्रत्येक श्वासासोबत शरीर, मन, 7 चक्राने अवरातील सर्व प्रकारची नकारात्मकता कायमस्वरूपी निघून जात आहे. येणारा प्रत्येक श्वास परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करत आहे. आज जेवढ्या सहजतेने तुम्ही या ध्यान साधनेमध्ये शरीर आणि मनावरच्या ताणाची जी काही नकारात्मकता आहे ती काढून टाकायला मदत कराल, तेवढा सुंदर अनुभव आपल्याला पुढील जीवनामध्ये येणार आहे. याच मेडिटेशन मध्ये तुमचं हिलिंग देखील होणार आहे. तर अलाव युअर सेल्फ, दोन्ही हात जोडून दिव्य रेकी शक्तीला आवाहन करायचं आहे. प्रत्येकाने आपल्या जेंडरनुसार, मी स्वतःचा किंवा स्वतःची आभारी आहे, मी दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे, मी माता पिता व समस्त गुरुजनांची आभारी आहे. रे की अमृत, रे की अमृत, रे की अमृत. दोन्ही हात रब करून मांडीवर ठेवायचे, तळहात आकाशाकडे. तळहात आकाशाकडे असतील. रिलॅक्स. अनंत स्रोतातनं वाहत येणाऱ्या दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा, अनंत स्रोतातून वाहत येणाऱ्या दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा तुमच्या क्राऊन चक्रामध्ये प्रवेश करत आहे. क्राऊन चक्रामध्ये प्रवेश करत आहे. अनंत स्रोतातून वाहत येणाऱ्या दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा तुमच्या क्राऊन चक्रामध्ये प्रवेश करत आहे. दोन्ही हात मांडीवरच ठेवायचे आहेत, तळहात आकाशाकडे. आणि आता ऊर्जांचा अनुभव घ्यायचा आहे सहजतेने. अनंत स्रोतातनं वाहत येणारी दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा आपल्या क्राऊन चक्रामध्ये प्रवेश करत आहे. क्राऊन चक्रामध्ये आणि त्याच्या रिलेटेड ऑर्गन मध्ये कुठल्याही कारणाने कुठलंही सफरिंग, तणाव आणि वेदना असतील, ते सर्व सफरिंग, तो तणाव आणि वेदना, ही दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जांची दिव्य शक्ती संपूर्ण निगेटिव्हिटीला
शरीराच्या खालच्या भागात पाठवत आहे. डीपर, डीपर, डीपर. अलाऊ करा संपूर्ण शरीरातील ऑर्गन आणि चक्रातील निगेटिव्हिटीला डीपर, डीपर, डीपर जाण्यासाठी. संपूर्ण मस्तिष्क, केसांचा भाग, मस्तिष्कातील प्रत्येक विचार प्रक्रिया, यामध्ये कुठल्याही कारणाने कुठलीही निगेटिव्हिटी आहे ती संपूर्णतः तिथून खालच्या चक्रांकडे डीपर, डीपर, डीपर जात आहे. थर्ड आय चक्र, दोन्ही भुवयांचा वरचा भाग, कपाळाचा भाग, दोन्ही कान, दोन्ही डोळ्यांचा भाग, नासिका, छोटा मेंदू, यामध्ये कुठल्याही कारणाने कुठलाही तणाव असेल, कुठल्याही वेदना असतील, दुःख असेल, सर्व तणाव, दुःख आणि वेदना तिथून कायम स्वरूपी निघून जात आहे. कायम स्वरूपी निघून जात आहे. डीपर, डीपर, डीपर. आता ही ऊर्जा थ्रोट चक्रापर्यंत पोचलेली आहे. आता ही ऊर्जा थ्रोट चक्रापर्यंत पोचलेली आहे. संपूर्ण थ्रोट चक्र, गळ्याचा भाग, संपूर्ण चेहरा, दोन्ही ओठ, ओठांच्या आतमध्ये असलेली जिव्हा, दंतपंक्ती, दोन्ही गाल, मानेचा भाग, गळ्याचा भाग, गळ्याच्या आतून असलेली श्वसन नलिका, अन्न नलिका, कुठल्याही कारणाने कुठल्याही पद्धतीची निगेटिव्हिटी ऑर्गन मध्ये असेल ती संपूर्णता कायम स्वरूपी निघून जात आहे. डीपर, डीपर, डीपर. संपूर्णता, संपूर्णता ही निगेटिव्हिटी तिथून निघून जात आहे. संपूर्णता ही निगेटिव्हिटी तिथून निघून जात आहे. आणि आता हृदय चक्रापर्यंत ही ऊर्जा पोहोचलेली आहे. हृदय चक्रापर्यंत ऊर्जा पोहोचलेली आहे. बघा, हृदयामध्ये खूप जीवनात दुःख असेल, त्या दुःखांचे भाव तिथे आहेत, त्या दुःखांना आपण परमनंटली काढून टाकतोय. परमनंटली काढून टाकतोय. सगळ्या दुःखांचे भाव आपण तिथून कायम स्वरूपी रिमूव्ह करतोय. हृदय, लंग्स, इथे कुठल्याही कारणाने कुठलाही तणाव असेल, वेदना असतील, सगळं दुःख आज निघून जात आहे. हृदयावर जे जे दुःख असेल, दोन्ही कांदे, दोन्ही हात, अगदी हातांच्या दाही बोटांमध्ये काही वेदना आणि तणाव असेल, कुठल्याही जॉईंट मध्ये काही त्रास असेल, आज संपूर्ण तणाव आणि वेदना आपण रिमूव्ह करतोय. संपूर्ण तणाव आणि वेदना आपण तिथून रिमूव्ह करतोय. अगदी अलाऊ करा स्वतःला त्या सगळ्या वेदनांना शरीर आणि मनातनं बाहेर काढण्यासाठी. शरीर आणि मनातनं बाहेर काढण्यासाठी अलाऊ करा. जीवनातील प्रत्येक दुःखाला आज आपण बाहेर काढतोय. जीवनातील प्रत्येक दुःखाला आज आपण बाहेर काढतोय. जीवनातील प्रत्येक दुःखाला आपण आज बाहेर काढतोय. आणि आता ही दिव्य रेखी शक्तीची ऊर्जा तुमचा मणिपूर चक्र म्हणजे नाभीच्या 3 बोट वर असलेला या चक्रामध्ये असलेली निगेटिव्हिटी काढत आहे. लिव्हर, लहान आतडे, मोठे आतडे, स्टमक, पॅनक्रियाज, गॉल ब्लॅडर, कुठल्याही कारणाने कुठेही निगेटिव्हिटी असेल, ही संपूर्ण दिव्य रेखी शक्ती तिथून ती सगळी नकारात्मकता काढून टाकत आहे. अगदी परमनंटली, परमनंटली, परमनंटली संपूर्ण निगेटिव्हिटी कायम स्वरूपी काढून टाकत आहे. परमनंटली काढून टाकत आहे. परमनंटली, परमनंटली, परमनंटली सगळ्या प्रकारची नकारात्मकता काढून टाकत आहे. पूर्ण डीपर, 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 संपूर्ण पाठीच्या भागामध्ये, संपूर्ण मेरुदंडामध्ये कुठल्याही कारणाने कुठल्याही पद्धतीची नकारात्मकता असेल, ही दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा संपूर्ण निगेटिव्हिटी काढून टाकत आहे. संपूर्ण निगेटिव्हिटी काढून घेत आहे. संपूर्ण निगेटिव्हिटी काढून घेत आहे. संपूर्ण निगेटिव्हिटी काढून घेत आहे. आणि हीच दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा आता आपल्या मणिपूर चक्रातून स्वाधिष्ठान चक्रापर्यंत पोहोचलेली आहे. स्वाधिष्ठान चक्र आणि त्याच्या रिलेटेड
प्रत्येक ऑर्गन मध्ये ऊर्जा पोहोचत आहे. जेनेटिक ऑर्गन, कमरेचा भाग, बीजकोश, सगळीकडे ही ऊर्जा पोहोचून तिथे कुठल्याही कारणाने कुठल्याही पद्धतीची नकारात्मकता आहे, अनारोग्याचे लक्षण आहे, सगळं काढून टाकत आहे. सगळं काढून टाकत आहे. आणि आता ही दिव्य डीप ऊर्जा आपल्या रूट चक्रापर्यंत पोहोचत आहे. रूट चक्रापर्यंत पोहोचत आहे. रूट चक्रामध्ये जे काही अस्थिरतेचे कारण आहे त्या अस्थिरतेच्या कारणांना रिमूव्ह करत आहे. जंघांच्या जोडांपासून पायाच्या नखांपर्यंत संपूर्ण दोन्ही पायामध्ये कुठल्याही कारणाने कुठलेही वेदना असतील, कष्ट असतील, दुःख असेल, त्याला ही दिव्य ऊर्जा परमनंटली काढून घेत आहे. परमनंटली काढून घेत आहे. परमनंटली काढून घेत आहे. परमनंटली 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 काढून घेत आहे. आणि ही संपूर्ण नकारात्मकता अगदी तुमच्या डोक्याच्या केसांपासून पायाच्या नखांपर्यंत असलेली सगळ्या प्रकारची नकारात्मकता ही दिव्य रेकी शक्ती पूर्णपणे काढून घेत आहे. पूर्णपणे काढून घेत आहे. डीपर 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 आणि पूर्णपणे एक मोठ्या फोर्सनी तुमच्या डोक्यांच्या केसांपासून पायाच्या नखांपर्यंत असलेली सगळ्या प्रकारची नकारात्मकता, सगळ्या पद्धतीच्या आजारांचे कारण, सगळी निगेटिव्हिटी काढून ही ऊर्जा तुमच्या शरीराच्या बाहेर पडली आहे. शरीराच्या बाहेर पडली आहे आणि पृथ्वीच्या खोल भूगर्भामध्ये डीपर 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 जात आहे. खूप खोल पृथ्वीच्या भूगर्भामध्ये जात आहे. डीपर 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 खूप खोल खोल भूगर्भामध्ये जात आहे. आणि एक बघा, आता तिथे एक मोठा दगड आहे. त्या दगडाला आता तुमच्या जीवनातले सगळे कष्ट, दुःख, वेदना बांधून टाकलेले आहे. जी निगेटिव्हिटी आपण काढलेली आहे ती पूर्ण निगेटिव्हिटी त्या दगडाला बांधून टाकलेली आहे. परमनंटली त्या दगडाला बांधली आहे. परमनंटली दगडाला बांधली आहे. परमनंटली. आणि एकच वार आणि तुमचं त्या नकारात्मकतेशी, त्या वेदनांशी कायमचं नातं तुटलेलं आहे. एकच वार आणि तुमचं त्या नकारात्मकतेशी पूर्णपणे नातं कटलेलं आहे. पूर्णपणे नातं तुटलेलं आहे. पूर्णपणे 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 नातं तुटलं आहे. पूर्णपणे नातं तुटलेलं आहे. आणि आता ती दिव्य प्रकाशमय ऊर्जा जी फक्त आणि फक्त पॉझिटिव्ह दिव्य रेकी शक्तीची सकारात्मक ऊर्जा आहे. दिव्य रेकी शक्तीची सकारात्मक ऊर्जा आहे. ती परत पृथ्वीच्या भूगर्भातून दिव्य प्रकाशासह तुमच्यापर्यंत पोहोचत आहे. बघा, आता त्या ऊर्जेचा स्पर्श तुमच्या तळपायाला झालेला आहे आणि तुमच्या तळपायांना दिव्य हिलिंग होत आहे. संपूर्ण उपचार आणि आरोग्याची ऊर्जा तुमच्या दोन्ही तळपायांना स्पर्श करत आहे. आता ही ऊर्जा तुमचा अँकल जॉईंट, दोन्ही पाय, पोटऱ्यांचा भाग, गुडघ्यांचा भाग आतून बाहेरून, दोन्ही मांड्या, जंघांचे जोड, इथे ही दिव्य ऊर्जा पोचून तुमचं दिव्य हिलिंग करत आहे. डीप हिलिंग करत आहे. डीप हिलिंग करत आहे. डीप हिलिंग करत आहे. परमनंटली 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 डीप हिलिंग करत आहे. डीप हिलिंग करत आहे. डीप हिलिंग. रूट चक्रामध्ये बघा, आता एक लाल रंगाची प्रकाशमय ऊर्जा प्रवाहित झालेली आहे. या दिव्य रेकी शक्तीच्या ऊर्जांसोबत एक लाल रंगाची प्रकाशमय ऊर्जा ऍक्टिव्हेट झालेली आहे. लाल रंगाची प्रकाशमय ऊर्जा ऍक्टिव्हेट झालेली आहे. तुमचं संपूर्ण हिलिंग होत आहे. रूट चक्र आणि त्याच्या रिलेटेड प्रत्येक ऑर्गनला दिव्य उपचार प्राप्त होत आहे. दिव्य उपचार प्राप्त होत आहे. दिव्य उपचार प्राप्त होत आहे. ही दिव्य रेखीची ऊर्जा आता तुमच्या रूट चक्रातनं स्वादिष्ठान चक्रामध्ये पोहोचत आहे. प्रत्येक ऑर्गनला सकारात्मकतेने, पॉझिटिव्हली परिपूर्ण होत आहे. प्रत्येक चक्र इथे स्वादिष्ठान चक्राच्या तिथे केशरी रंगाचा दिव्य प्रकाश ऍक्टिव्हेट होत आहे. केशरी रंगाचा दिव्य प्रकाश ऍक्टिव्हेट होतोय. 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 आणि आता ही दिव्य ब्रह्मांडीय रेखीची ऊर्जा, दिव्य ब्रह्मांडीय रेखीची ऊर्जा स्वादिष्ठान चक्र, मणिपूर चक्रापर्यंत पोहोचत आहे. मणिपूर चक्रापर्यंत पोहोचत आहे. मणिपूर चक्राच्या तिथे पिवळ्या रंगाच्या सुंदर प्रकाशमय ऊर्जा ऍक्टिव्हेट झालेल्या आहे. पिवळ्या रंगाच्या सुंदर प्रकाशमय ऊर्जा ऍक्टिव्हेट झाल्याने संपूर्ण डायजेस्टिव्ह सिस्टम हील होत आहे. लहान आतडे, मोठे आतडे, पॅनक्रियास, लिव्हरचा भाग, गॉल ब्लॅडर, सगळे सगळे ऑर्गन संपूर्णतः हील झालेले आहे.
संपूर्ण हिलिंग, संपूर्ण हिलिंग, संपूर्ण हिलिंग, परिपूर्ण असं हिलिंग त्यांना प्राप्त झालाय. आणि आता ही दिव्य रेखेची उपचारक ऊर्जा, ही दिव्य रेखेची उपचारक ऊर्जा हृदयापर्यंत पोहोचत आहे, हृदयापर्यंत पोहोचत आहे. आणि संपूर्ण हृदयाला प्रेम आणि करुणेची ऊर्जा देत आहे. संपूर्ण हृदयामध्ये प्रेम आणि करुणाची ऊर्जा ऍक्टिव्हेट होत आहे. एक हिरव्या रंगाची प्रकाशमय ऊर्जा तुमच्या हृदयामध्ये ऍक्टिव्हेट होत आहे. आणि तेवढंच करुणा आणि प्रेम जीवनामध्ये ऍक्टिव्हेट होत आहे. करुणा आणि प्रेमाची ऊर्जा ऍक्टिव्हेट होत आहे. आणि दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा आता तुमच्या थ्रोट चक्रापर्यंत पोहोचून जणू मा सरस्वतीचा आशीर्वाद आपल्या थ्रोट चक्राला प्राप्त होत आहे. आणि या थ्रोट चक्रामध्ये संपूर्ण सकारात्मकता आणि पॉझिटिव्हिटीची ऊर्जा प्राप्त होत आहे. संपूर्ण सकारात्मकता आणि पॉझिटिव्हिटीची ऊर्जा प्राप्त होत आहे. संपूर्ण सकारात्मकतेने संपूर्ण पॉझिटिव्हिटी ऊर्जा प्राप्त होत आहे. संपूर्ण पॉझिटिव्हिटी. आणि आता तिथे हलका निळा रंग ची ऊर्जा ऍक्टिव्हेट होऊन तुमच्या वाणीमध्ये एक दिव्य तेजाची निर्मिती झालेली आहे. दिव्य सकारात्मकतेची ऊर्जा प्राप्त झालेली आहे. आणि आता ही दिव्य ऊर्जा इथून निघून तुमच्या थडापर्यंत संपूर्ण चेहरा, दोन्ही कान, नासिका, ओठ, गाल आणि चेहऱ्याचा संपूर्ण भाग, मागचं मस्तिष्क इथे पोचून संपूर्ण सुरक्षा प्राप्त होण्यासाठी, संपूर्ण आनंद प्राप्त होण्यासाठी आणि परिपूर्ण जीवनाचा आनंद घेण्यासाठी आपली ऊर्जा ऍक्टिव्हेट होत आहे. संपूर्ण आनंदासाठी ही दिव्य रेखी शक्ती आपल्याला ऊर्जावान करत आहे. जो जे वांछिल तो ते लाहो. अगदी ज्याला ज्याला जे जे पाहिजे आहे ते संपूर्णतः आपल्याला प्राप्त करून देण्यासाठी दिव्य रेखी शक्ती आपल्याला सहकार्य करत आहे. आता थर्डा चक्र अगदी आजपासून प्रत्येक विचार आपला सकारात्मक झालेला आहे. आजपासून प्रत्येक विचार आपला सकारात्मक झालेला आहे. पॉझिटिव्ह थॉट आपल्या माइंड मध्ये ऍक्टिव्हेट झालेला आहे. आणि एक परिपूर्णतेचा ऊर्जांचा क्राऊन चक्रापर्यंत ही ऊर्जा पोहोचलेली आहे. क्राऊन चक्रापर्यंत ही ऊर्जा पोहोचलेली आहे. एखादा फाउंटन बाहेर पडावा त्या पद्धतीने ही ऊर्जा आता तुमच्या संपूर्ण औराला ऍक्टिव्हेट करत आहे. संपूर्ण औराला ऍक्टिव्हेट करत आहे. अगदी डोक्याच्या केसांपासून पायाच्या नखांपर्यंत तुम्ही सकारात्मक आणि पॉझिटिव्ह ऊर्जांनी परिपूर्ण झालेले आहे. तुमचा प्रत्येक ऑर्गन आज नवजीवनाच्या नवसंजीवनीने परिपूर्ण झालेला आहे. तुमचा प्रत्येक ऑर्गन नवजीवनाच्या नवसंजीवनीने ऍक्टिव्हेट झालेला आहे, परिपूर्ण झालेला आहे. नवजीवनाच्या नव्या संजीवनीने परिपूर्ण झालेला आहे, ऍक्टिव्हेट झालेला आहे. अगदी मनामध्ये या दिव्य ऊर्जांना प्राप्त करून एकच भावना निर्माण करायची आहे. तेरा मंगल मेरा मंगल, सबका मंगल होय रे, जन जन का मंगल होय रे. तेरा मंगल मेरा मंगल, सबका मंगल होय रे, जन जन का मंगल होय रे. अगदी त्या ईश्वराने जणू आज आपला जन्मदिवस आहे आणि नव्या सकारात्मक पॉझिटिव्ह ऊर्जांनी आपल्याला परिपूर्ण केलेला आहे. नव्या सकारात्मक आणि पॉझिटिव्ह ऊर्जांनी आपल्याला परिपूर्ण केलेला आहे. आणि म्हणून चेहऱ्यावर एक सुंदर स्माइल क्रिएट करायचं आहे. एक सुंदर स्माइल. आणि स्माइल, स्माइल, स्माइल बर्थडे. कल्पना करा की आज तुमचा जन्मदिवस आहे आणि त्या ईश्वराने तुम्हाला आरोग्यासह नव्या स्माइलची ऊर्जा प्रदान केलेली आहे. सो कीप स्माइलिंग. स्माइल, स्माइल, स्माइल बर्थडे. It's your birthday. It's wonderful day. Smile, smile, smile birthday. ज्यांना स्माइल येत नाही आय एम देअर. तुम्हाला गुदगुल्या करण्यासाठी मी बाजूला उभी आहे. कारण स्माइल येणं खूप महत्वाचं आहे. स्माइल म्हणजे जीवन आहे. स्माइल म्हणजे परिपूर्णता आहे. स्माइल म्हणजे तृप्तता आहे. हा लाख मोलाचा दागिना आहे जो आपल्याला इथून पुढच्या आयुष्यात प्रत्येक क्षण धारण करायचं आहे. सो त्या स्माइलला आपल्या आतमध्ये नोक करा. स्माइल, स्माइल, स्माइल बर्थडे. इट्स वंडरफुल डे. इट्स वंडरफुल डे. इट्स युअर बर्थडे.
कल्पना करा, छोटे छोटे स्माइल पार्टिकल तुमच्या प्रत्येक श्वासासोबत तुम्ही इनहेल करत आहात आणि ते स्माइल पार्टिकल एक्सेल करत आहात. येणाऱ्या प्रत्येक श्वासासोबत तुम्ही स्माइल पार्टिकल, ते स्माइली एनर्जी इन्व्हेक करत आहात, इनहेल करत आहात. स्माइल, स्माइल, स्माइल बर्थडे. It's your birthday. It's wonderful day. Smile, smile, smile birthday. It's your birthday. Smile, smile, smile birthday. It's your birthday. Smile, smile, smile birthday. It's your birthday. So keep smiling. You are wonderful. I am wonderful. बोला, मनातल्या मनात आज डिक्लेअर करा. आय एम वंडरफुल. I am wonderful. You are wonderful. Whole world is wonderful. हे संपूर्ण जग स्माइल एनर्जीने परिपूर्ण झालेलं आहे. सो कीप स्माइलिंग. रुकना नहीं है, स्माइल को कभी रुकने नहीं देना है. स्माइल, स्माइल, स्माइल बर्थडे. इट्स युअर बर्थडे. कीप स्माइलिंग. Keep smiling. You are wonderful. I am wonderful. Whole world is wonderful. So smile, smile, smile birthday. Smile, smile, smile birthday. Smile, smile, smile birthday. It's wonderful day. Keep smiling. Keep smiling. कीप स्माइलिंग. और इसी वंडरफुल स्माइल के साथ धीरे से लौट आना है. अब हळूवार परत यायचं आहे. स्लोली, स्लोली कम बैक. कोई भी जल्दबाजी नहीं. विथ दिस वंडरफुल स्माइल एंड ब्यूटिफुल स्माइल, slowly come back, slowly come back, slowly come back, and slowly open your eyes. Slowly open your eyes. हळूवार डोळे उघडायचे आहेत. स्लोली, स्लोली कम बॅक. डोळे उघडल्यानंतर दोन्ही हात थोडं रब करून, आपल्या एनर्जी ऍक्टिव्हेट करून, डोक्यापासून पायापर्यंत असा हलका हात फिरवा आणि थोडं पाणी पिऊन घ्या. वेलकम बॅक. कसं वाटतंय? कुणाकुणाचे दुखणे कमी झाले चेक करा. कुणाकुणाचा तणाव कमी झाला चेक करा आणि एक स्माइल एनर्जी आपण ग्रहण केली आहे. बोला दीपाली वानखडे मॅडम. मॅडम, ऍक्च्युली क्लास चालू करण्याच्या आधी पायाला खूप असं जड जड झाले होते आणि पायाचे बोट खूप भरून आले होते. ऍक्च्युली मी किचन मध्ये माझं ऑर्डरचं काम पूर्ण करत होती. तर आल्यानंतर थोडासा रिलॅक्स बसू आपण, पण तेवढ्यात क्लास चालू झालेला होता म्हणून मी लगेच जॉईन झाली. तर आता इतकं रिलॅक्स वाटतंय पायांना, आणि जो खांदा दुखत होता उजवा तर तो पण रिलॅक्स झाला. थँक्यू मॅम. खूप छान, वंडरफुल. स्नेहल मॅडम. माईक ऑन करा. नमस्कार. नमस्कार. मला तर ते वरती जेव्हा खाली येत होतो ना, डिपर डिपर डिपर, त्यावेळेला खूप रडू आलं, खूप रडू आलं. आणि त्याच्यातून थोडस कमी झालं तर परत हृदयापर्यंत अनाहत चक्रापर्यंत आल्यावरती परत रडायला आलं, खूप रडायला आलं. डोळ्यातून अक्षरशः पाणी वाहत होतं. आता कसं वाटतंय? पण आता आता खूप मन हलकं वाटतंय, एकदम हलकं वाटतंय. खूप धन्यवाद मॅडम.
मनातली ती निगेटिव्हिटी होती आणि मला बोलता नाही येत. खूप खूप छान वाटलं मॅडम. ऑल द बेस्ट. थँक्यू मॅडम, थँक्यू. ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट. थँक्यू मॅडम. मला आता खूप रडायला येते मॅडम. म्हणजे खुशीचे आसू येत आहेत मॅडम. खूप छान. ऑल. खूप धन्यवाद. धन्यवाद मॅडम. थँक्यू. थँक्यू. दीपा वानकडे मॅडम, बोला मॅडम. माईक ऑन करा. एक अशी काहीतरी ऊर्जा मॅडम डोक्यामधून अशी खाली पायापर्यंत जात होती आणि पायापासून एकदम वरती अशी येत होती, असं पण फील झालं मला. रिलॅक्स झालात का? हो. खूप छान. माधुरी मॅडम, बोला. नमस्कार मॅडम. नमस्कार. मला जांभळ्या रंगाचा प्रकाश दिसला. जांभळा रंग हा आपल्या थर्ड आयचा म्हणजे क्राऊन चक्राचा रंग आहे. इथून इकडचं डेव्हलपमेंट जेव्हा होतं तर जांभळा प्रकाश जाणवतो आणि हे चांगलं साईन आहे. चांगलं सांगितलं. आणि जे हे क्राऊन चक्र आहे तिथे प्रचंड अशी ऊर्जा येत आहे येत आहे आणि ते संपूर्ण माझं अंग असं जवळ जवळ येत होतं, शहारत होतं अगदी. खूप छान. आणि त्यानंतर मी खूप रिलॅक्स झाले. ऍक्च्युली दुःख तर भरपूर आहेत पण मी त्याला मानत नाही आणि त्यामुळे मला असं वाटतं मला लवकर एनर्जी लवकर फील झाली असं मला वाटते. येस. मी कायम आनंदी राहायचाच प्रयत्न करते, ग्रेट. विचार नाही करत. त्यामुळे मला असं वाटतं की मला लवकर ती एनर्जी ऍक्सेप्ट केली मी. ग्रेट. मीना कोटेच्या मॅडम, नमस्कार मॅडम. नमस्कार. एवढं माझ्या ना आज पाठीमध्ये पेन होता पूर्ण, म्हणजे ती एनर्जी माझ्या पाठीत गेलेली मला आठवलं, एवढं जाणवलं. आणि पाठीचं एकदम पेन राहिला माझा. आणि त्या दिवशी तुम्ही मला गुडघ्याला हिलिंग केलं होतं. एक म्हणजे राईट राईट साईडचा गुडघा आहे तो एकदम म्हणजे माझं पेन गायबच झालं. त्याच्यानंतर माझा पेनच राहिला, म्हणजे दुखलंच नाही. आता डाव्या गुडघ्याचा आहे. आज हिलिंग करताना मी तिथंच लक्ष होतं माझं. पण एवढं नाही, जे तुम्ही हिलिंग देताय त्याचा रिझल्ट 100% आहे. आमचा 10% आहे. पुढचं शिकून घ्या, तुम्ही पण 100% रिझल्ट देऊ शकाल. आणि त्या दिवशी तुम्ही जे हिलिंग केलेले ती रेकॉर्डिंग हे करून पुन्हा करू शकता. करू शकते ना? तिचं रेकॉर्डिंग हे करून डाव्या गुडघ्याला आणखी ते पेन राहिलेलं नाही. पण राईट 50% एवढा फायदा नाही होणार जेवढं मी लाईव्ह मध्ये घेते, पण 50% फायदा होईल त्याच्यात. त्या दिवशी तर म्हणजे तुम्ही हिलिंग दिलं आणि माझ्या पायाचं दुखणंच गायब झालं. नाहीतर मी जवळजवळ 8 दिवस झाले मी तुम्हाला मेसेज पण केलता, मला लिंक आली नाही 2-3 दिवस. मेसेज पण केलता की मॅम मला लिंक येत नाहीये म्हणून. नंतर माझ्या नंदेकडनं ती लिंक घेतली मी आणि पुन्हा जॉईन झाले. आणि नेमकं एवढं पेन होतं आणि त्या दिवशी तुम्ही हिलिंग दिली की माझा पेनच गायब झाला. चला छान. ग्रेट. छान. ओके. थँक्यू. मधुरा जोग मॅडम, खूप छान वाटलं मॅडम. जेव्हा तुम्ही रेखी म्हणजे आत आपल्याकडे ग्रहण करत होतो आम्ही, तेव्हा पायातनं अशी आत काहीतरी येतंय ऊर्जा, ती अगदी चांगली जाणवत होती. आणि खूप स्माईल आलं तुम्ही जेव्हा सांगितलं. आणि तेव्हा तुम्ही जेव्हा गुदगुल्या म्हणालात ना कोणी हसत नाही, तेव्हा तुमचा स्पर्श जाणवला मॅडम, इथे गुदगुल्या करता असं. चला छान. थँक्यू. खूप खूप छान, खूप छान एकदम. माझ्या पण डाव्या जरा उजव्या बाजूला पाठीचं हे वाटतंय, म्हणजे दुखतं, थोडी सूज आहे जरा पाठीला, तर ती वाटते की कमी झाल्यासारखी वाटते मला चला आता. छान. ग्रेट. आज थँक्यू. आपण खूप खूप हे धन्यवाद. केलं,
आता त्या मॅडमला का बरं 100% बरं वाटलं, त्या दिवशी त्या एकटीच हिलिंग केलं होतं स्पेशल. हो. फरक पडतो. थँक्यू. नाही पण आज तुम्ही ती दिली ते जाणवली मॅडम, खूप जाणवली. आणि इकडे म्हणजे असा पूर्ण असा प्रकाश असा दिसतो, म्हणजे डोळ्यांना, डोळे बंद असतात तरी पण प्रकाश जाणवतो तो आपल्याला डोळ्यांना. बरोबर आहे ना मॅडम ते म्हणजे? हा. खरंच ग्रेट. ओके. स्नेहल महाजन मॅडम. मॅडम नमस्कार. नमस्कार. खूप छान वाटलं. आणि ना ब्ल्यू, येलो आणि ग्रीन असे कलर आजूबाजूला माझ्या डोळे मिटले तरी मला दिसत होते ते मध्ये मध्ये. चक्रांचे कलर आहेत जे तुम्हाला त्यावेळेस दिसतात. हा, खूप छान वाटलं. पेन कमी झाला, काही पेन वगैरे होता? नाही, पेन वगैरे मला नव्हता, पण मी रिलॅक्स आहे. माझी उद्या एक्झाम आहे, मी पुण्यात आलीये, तर मला जरा रिलॅक्स वाटलं की मला उद्या पेपर लिहायचा आहे त्यामुळे. ग्रेट. छान. ओके. मीनाक्षी मॅडम. नमस्कार मॅडम. नमस्कार. मी सध्या ऑफिसमध्ये आहे. मला असं झालंय, छान वाटलं मला. माझा असा प्रॉब्लेम झालाय की मला 1 महिन्यापासून ना खूप स्ट्रेस असं जाणवत होता, आणि 2 दिवसापासून माझ्या मांड्यानं खूप खूप पेन आहे माझ्यामध्ये. तर त्याच्यावर काही करता येईल का? तुम्ही डिस्टन्स असं रेकी देऊ शकणार का? मॅडम म्हणजे ती होईल, पेन कमी होईल. पेन कमी होतो, सगळं कमी होईल. पण एकच सांगते की माझ्या जीवनाचा उद्देश काय आहे. जर मी हिलिंग देत बसली तर मी जास्तीत जास्त 1-2 लोकांना हिलिंग, म्हणजे दिवसभरात 4-5 लोकांना हिलिंग देईल. पण मला सगळ्यांना हिलर बनवायचं. एका घरात जर एक हिलर झाला आणि त्यांनी योग्य प्रॅक्टिस केली तर तो स्वतःसाठी, स्वतःच्या फॅमिलीला जरी हिल केलं ना, तर माझा उद्देश पूर्ण होईल. मी मॅडम 1997ला नाशिकला आपले मंडलिक आहेत ना, विश्वासराव मंडलिक योग विद्या निकेतन आहे, तिथून ना पार्ट म्हणजे रेकीचा पार्ट 1 केला होता. पण त्याला तर खूप वर्ष झाली. आता मला तुमचा मिळाला, तर मला ते परत असं वाटतंय. मी त्यावेळेस रेकी पण देत होती, घरगुती रेकी, फक्त घरच्या मेंबर्सला. असं डिस्टन्स वगैरे कधी मी ट्राय नाही केलं, कारण आपण तेवढे हे नव्हतो, पुढच्या स्टेप नाही केल्या नव्हत्या. तर तेच म्हटलं, खूप माझ्या अंगामध्ये आता पेन आहे असं. नाही, होऊ तर शकतं. मग काय करू मी काय करू मी डिस्टन्स हिलिंग देऊ शकत नाही. तुम्ही पाणी आणि अन्न पाणी चार्ज करा. कारण सध्या माझ्याकडे वेटिंगवर, म्हणजे माझ्या ज्या अपॉइंटमेंट असतात ना, त्या 2-2 महिने वेटिंगवर असतात. नाही देऊ शकत वेळ. नाही, मग मी काय करू आता, कारण मला ते पेन. तुम्हाला जे हिलिंग येतं ना, त्यानुसार तुम्ही अन्न पाणी चार्ज करा. आणि जे मी सांगितलं काल अन्न पाणी चार्ज करायला, ते घ्या. आणि सेल्फ 7 चक्रांचं हिलिंग किंवा आजचं जे मी मेडिटेशन घेतलेलं आहे ते रिपीट 21 दिवस करा. ओके, थँक्यू मॅडम. ओके. ऐश्वर्या राव. मॅडम, मॅडम, मेडिटेशन प्रोसेस सुरू असताना जसं लहानपणी आपण एक ती गंमत करायचो की स्केल, प्लास्टिकची स्केल डोक्यावर रब करून पेपरचे कण उचलायचा प्रयत्न करायचो, तसंच काहीतरी असं पूर्ण अंगावरून आपला एक एक चक्र जसं खाली खाली जात होता, असं अंगावरून काहीतरी एक अशी मॅग्नेटिक फील्ड चालली आहे असं एक जाणवलं. आणि अजूनही हिंदीत जे आपण म्हणतो रोंगटे खडे हो गए, त्या प्रकारे असं मला अजूनही जाणवतंय. आणि असं वाटतंय जसं हिवाळ्यातली आपण गरम टोपी अजूनही घालून ठेवले, म्हणून इथलं सगळं असं छान उबदार, म्हणजे अनकम्फर्टेबल नाही, असं उबदार गरम झालंय सगळं. ग्रेट. खूप छान. प्रॅक्टिस करा, अजून खूप सुंदर सुंदर अनुभव येतील. थँक्यू. बऱ्याच लोकांचे मेसेज येत आहे की मॅडम पुढच्या लेवल बद्दल थोडस सांगा. ठीक आहे, सगळ्यांचा आपण अनुभव घेऊच, कारण आपल्याला वेळेचंही बंधन आहे. तर सगळ्यात महत्वाचं, उद्या जे आपलं सेशन राहील त्या सेशन मध्ये मी तुम्हाला आजार आणि त्याचे निदान याचं प्रोटोकॉल सांगणार आहे. आणि स्पर्शाच्या माध्यमातून स्वतःला कसं हील करायचं आणि इतरांना कसं हील करायचं, हे टच हिलिंगचं टेक्निक आपण उद्या शिकणार आहोत. आणि त्याच्यासोबतच जिबू सिम्बॉल हे तुम्हाला शिकवणार आहे. ठीक आहे, उद्याचं आपलं हे राहील टॉपिक, आजार आणि त्याचे निदान. म्हणजे कुठल्याही आजारासाठी
कुठल्या पॉइंटला हिलिंग द्यायचं हे आपण शिकणार आहे. त्यासोबत सेल्फ हिलिंग म्हणजे स्वतःला टच हिलिंग कशी करायची आणि इतरांना स्पर्शाच्या माध्यमातून हिलिंग कसं द्यायचं हा टॉपिक आपला उद्याचा असणार आहे. प्लस जिबू सिम्बॉल्स एवढे टॉपिक आपण उद्याच्या सेशनमध्ये कव्हर करणार आहे. परवाच्या सेशनला आपला शुक्रवारचं क्वेश्चन आन्सर सेशन राहील आणि त्याच्यासोबतच मी तुम्हाला मनी मंत्र सांगणार आहे की आपल्या जीवनामध्ये आर्थिक समृद्धीसाठी काय केलं पाहिजे याचा एक स्पेशल मंत्र आणि स्पेशल टेक्निक मी तुम्हाला सांगणार आहे परवाच्या सेशनला आणि तुमचे क्वेश्चन आन्सर्स राहणार आहे. ठीक आहे. आता प्रश्न होता बऱ्याच लोकांचा की नेक्स्ट लेवल आम्हाला करायची आहे तर त्याचं पुढची प्रोसेस काय. तर आपली रेकीची सेकंड लेवल सुरू होणार आहे 16 तारखेपासून. ठीक आहे. रेकी सेकंड लेवल याच वेळेस 16 तारखेपासून सुरू होणार आहे 3 ते 4च्या टायमिंग मध्ये. ठीक आहे. आता तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, आपल्याकडे सेकंड लेवल या कोर्समध्ये काय काय असणार. रेकी सेकंड लेवल, रेकी मास्टर लेवल. कारण माझा उद्देश काय आहे, प्रत्येक व्यक्ती 100% ऊर्जांनी हिलर बनला पाहिजे. मग तुमचं अर्धवट नॉलेज नाही राहिलं पाहिजे जे पुढे येतील. त्यासोबतच तुम्हाला क्रिस्टल थेरपी आणि पेंडुलम डाउजिंग हे 4 कोर्सेस शिकवले जाणार आहे. कोर्सचं ड्युरेशन जवळपास 25 दिवसांचा राहणार आहे. किती दिवसांचा राहणार आहे? 25 डेजचा राहणार आहे. पण काय होतं, पहिली लेवल शिकता शिकता जाते. आपल्याला वाटतं काही समजलं काही समजलं नाही. कारण मी जेव्हा माझ्या ऑफलाईन सेशनमध्ये ट्रेनिंग झालं, आम्हाला रेकॉर्डिंग भेटलं नव्हते, काही फक्त झेरॉक्स भेटले होते नोट्सचे. प्रॅक्टिकल समजण्यासाठी टीचर्स अवेलेबल नव्हते की फोनवर आपण बोलू शकू. आणि म्हणून मी माझ्या क्लासेसचा लाईफ टाईम ऍक्सेस दिलेला आहे. तुम्ही किती वेळा माझी बॅच रिपीट करू शकता, त्याच्यासाठी तुम्हाला 1 रुपयाही जास्ती द्यावा लागणार नाही. ठीक आहे. प्लस लाईव्ह सेशनच नाही तर माझं प्ले स्टोअरवर ऍप आहे, त्याचं रेकॉर्डिंग सुद्धा तुम्हाला मिळेल. पण पेड ऍक्सेस तिथे दिला जातो, फ्रीमध्ये तिथे तो ऍप अवेलेबल होत नाही. तिथे फक्त काही मेडिटेशन वगैरे अवेलेबल आहेत. पण इतर जे लोक तुमची ऍडमिशन होईल त्याच्यानंतर तुम्हाला ऍपचा पण ऍक्सेस दिला जाईल. म्हणजे जर तुमचं लाईव्ह सेशन मिस झालं तर तुम्ही पुढच्या सेशनला ऍडमिशन घेऊ शकाल. हे झालं आपलं. आणि या सगळ्या 4ही कोर्सेसची फी मिळून फक्त 5,000 आहे विथ लाईफ टाईम ऍक्सेस, रेकॉर्डिंग आणि सगळं मिळून. लेवल 2 रेकी मास्टर लेवल, क्रिस्टल थेरपी आणि पेंडुलम डाउजिंग या 4 कोर्सेसची फी मिळून 5,000 राहणार आहे विथ इन्क्लुडिंग विथ जीएसटी. कारण मी जीएसटी पेअर आहे. 930 रुपये 40 रुपये त्याच्यात मला जीएसटी पे करावं लागतं. बाकी मेंटेनन्स सोडून द्या. लिटरली माझं हे क्लासेस सेवा भावनेने चालतात. कारण हे सगळं मॅनेजमेंट झूम वगैरे सगळं ते हे करून लिटरली सांगते मला फक्त 2,000 शिल्लक पडतात. ते तुमच्या सगळ्या प्रश्नांची. एरवी माझी एक विजिट जर कुणाला पाहिजे आहे तर मी 3,000 रुपये चार्ज करते ऑनलाईन साठी. मी माझ्याकडे आले तरी 3,000 रुपये मिनिमम माझी एका तासाची फी आहे. ठीक आहे. तर लक्षात घ्या की या क्लासेसमध्ये तुम्हाला लाईफ टाईम ऍक्सेस मिळणार आहे. तुमच्या लाईफ मध्ये जर तुम्ही अडचणीत असाल तर 12 ते 1 या वेळात माझ्याशी तुम्ही कॉलवर बोलू पण शकता. 12 ते 1 या वेळात माझ्यासोबत बोलण्याची, नाही तर ट्रेनर सोबत बोलायला पण हे नसतं. या पद्धतीने आपलं कोर्सचं ड्युरेशन आहे. त्याच्यानंतर ज्यांना माझ्यासारखं ट्रेनर बनायचं आहे त्याच्यानंतरची गोष्ट आहे. तर त्याच्यासाठी वेगळा कोर्स असतो जो रेकी ग्रँडमास्टर अँड लाईफ कोच तुम्हाला बनवत असतो. आता 19 मेला आमचं खंडाळा, पुणे खंडाळा येथे कन्व्होकेशन झालं ग्रँडमास्टरचं. त्यातल्या आता 1 महिनाही कंप्लीट व्हायचा आहे. आपल्या पुण्याच्या योगेश सरांनी क्लासेस चालू केले, योगेश हैरे सरांनी. आणि त्यांना मागच्या बॅचला 116 हे जी बॅच आपली लेवल 1 ची फ्री मध्ये चालू आहे, त्यांनी 5,000 रुपये फी घेऊन चालवली. 116 गुणिले 5,000 करा तुम्ही, 5,80,000ची ऍडमिशन मिळाले त्यांनी. लाईव्ह सेशन चालू आहे, रेकॉर्डिंग चालू आहे, सगळ्यांसमोर सांगते आहे. हे आपल्या विद्यार्थ्यांचं सक्सेस आहे. इथपर्यंत आपण ट्रेनर म्हणून तयार करतो की तुम्ही 3 महिन्याच्या सातत्याने, तो 3 महिन्याचा कोर्स आहे. मग 3 महिन्यात तुम्हाला इतकं एकच सांगते, माझ्याकडे ट्रेनर बनायला यायचं असेल तर काय करायचं असतं, स्वतःला ऊस बनवून आणायचं असतं. ऊसाचा रसवाला काढतो ना, काय करतो तो, त्या कांड्याच्या ऊसाच्या कांड्याच्या शेवटच्या थेंबापर्यंत पिळतो आणि त्याचा रस काढतो. तर तसं स्वतःला पिळून घ्यायची तयारी असेल आणि लाईफ कोच आणि ट्रेनर म्हणून करिअर करायचं असेल तर आज माझे हजारो ट्रेनर जे आहेत, म्हणजे भरपूर जे आहेत, म्हणजे हजारो नाही सॉरी हजारो लेवल 1 शिकलेले लाखांच्या वर संख्या आहे माझीवाली.
हजारोंमध्ये म्हणजे जवळपास माझे 20,000 प्लस पेड स्टुडंट आहे जे सेकंड लेवल एंजल थेरपी, NLP बाकीचे कोर्सेस केलेले आहेत. ठीक आहे. तर सेकंड आणि थर्ड लेवल चालू होणार आहे आपली 16 तारखेपासनं, 16 जून पासनं. यू आर मोस्ट वेलकम. त्याचं सिलेबस वगैरे उद्या गुरुवार आहे, उद्या तुमच्या ग्रुपवर येईल. आणि जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचे असेल तर तुमचं त्यात स्वागत राहणार आहे. ओके. नितीन सर बोला, काय अडचण आहे? मॅडम मला एक विचारायचं होतं. हा तुम्ही बोला. सेकंड लेवलचा आता 16 तारखेपासून चालू होणार आहे क्लास, तो किती तारखेपर्यंत चालेल? सर 16 पासनं आपली 27 पर्यंत राहील सेकंड लेवल. ओके. मग 30 पासनं पुढे परत 15 दिवस पकडा, सॅटर्डे संडे सोडून. आपलं जे राहील 10 दिवस मास्टर लेवल आणि 5 दिवस तुम्हाला जे फ्री बोनस कोर्सेस दिले जाणार आहे, क्रिस्टल थेरपी आणि पेंडुलम डाउजिंग आणि क्वेश्चन आन्सर, असं 5 दिवसांचं ते सेशन, असे 25 दिवसांचं ड्युरेशन आहे. पण मी सगळ्यांना सांगते की एकदा परत सगळे क्लासेस रिपीट करायचे ऍडमिशन घेतल्यानंतर, कारण पहिल्या याच्यात तुम्ही ते शिकता आणि मग प्रॅक्टिसमध्ये येतात तेव्हा आपल्याला अडचणी येतात. तर त्या अडचणी सोडवून घेणं आणि परफेक्ट हिलर बनण्यासाठी मी परत एक बॅच रिपीट करायला सजेस्ट करते. कारण परफेक्शनसाठी, एक मास्टर हिलर बनण्यासाठी रिपिटेशन महत्वाचं आहे. कारण म्हणजे हे 25 तारखेपर्यंत, 25 जुलैपर्यंत कम्प्लीट होईल ना क्लास? आरामात होऊन जाईल 25 जुलैच्या आधी. कारण आम्ही 25 नंतर 6 महिने नाही आहोत इथे, नाही, म्हणून 25 म्हटलं. पर्यंत आरामात होऊन जाईल कम्प्लीट. बरं, ठीक आहे. आणि बाहेरून जर मला, अच्छा ठीक आहे, तुम्ही व्हॉट्सअप वरती वगैरे अवेलेबल हा, असाल? दुसऱ्या सर आपल्या प्रत्येक बॅच मध्ये अदर कंट्रीजचे लोक असतात. लिटरली सांगते, रेकीचा आपला क्लास रात्री 2 वाजता फॉरेनचे लोक उठून करतात. ही रियालिटी आपल्या क्लासेसची. 2 वाजता अटुनमेंट साठी पहाटे 3:30 वाजता उठून लोक अटुनमेंट घेतात. ओके. मॅडम अजून एक सांगायचं होतं, तुम्ही सिम्बॉलच्या बाबतीत बोललात ना, तर ती PDF वगैरे यावेळेला जरा पाठवून द्या आम्हाला जेव्हा क्लास होईल ना. मागच्या वेळेला ती PDF पाठवली नव्हती आणि मंत्र पण तुम्ही पाठवून नव्हतं हिला. स्पॉट सिक्रेट पाठवून देईल सर. ते जिबू सिम्बॉलची PDF नाही, रेकी लेवल 1 ची PDF आहे. जिबू सिम्बॉल तुम्हाला ड्रॉ करून घ्यावे लागतील. अच्छा, पण तुम्ही एखादी PDF वगैरे पाठवू नाही शकणार किंवा पुस्तक वगैरे पाठवू नाही शकणार किंवा काही तर लेवल 1 ची तुमच्याकडे पूर्ण नोट्स तुम्हाला PDF स्वरूपात मिळतील. 7 चक्रांचं बीज मंत्राचं मेडिटेशन पण ऑडिओ तुम्हाला पाठवलं जाईल. ते फ्रायडेला पाठवलं जाईल तुम्हाला. ठीक आहे. ठीक आहे. ठीक, ओके. मॅडम ते PDFच्या बाबतीत मला एक फक्त सांगायचं होतं. मी जिबू सिम्बॉलचं वगैरे बघितलं, नेटवरती पण शोधलं, ठराविक मिळतात पण बाकीचे काही मिळत नाहीये. म्हणून म्हटलं की तुमच्याकडे रेडीमेड असेल ना तर आम्हाला पाठवून द्या. महत्वाचे आहे तरी पाठवून द्या. ठीक आहे. ओके, धन्यवाद. थँक्यू. भारती मॅडम. संगीता पाटील मॅडम, काय प्रश्न आहे? हा बोला भारती मॅडम, अनम्यूट करा. माईक माईक ऑन करा ना भारती मॅडम. त्यांचा आवाज नाही. कल्पना मॅडम बोला. मीच ना. हा बोला भारती आपटे मॅडम, अनपट बोला. आवाज आवाज येतोय का मॅडम? येतोय बोला. अनपट, ओके. नमस्कार मॅडम. नमस्कार. मी 1 वर्ष झालं, हो, मी 1 वर्ष झालं आपले सगळे क्लास केलेले आहेत. आज परत रिपीट केलं आणि मला अनुभव हा सांगायचा होता की पाठीत खूप वेदना होत्या माझ्या गेल्या आठवडाभर. पण आत्ताच्या ह्याच्यामध्ये तुम्ही जे केलं ना, जे आमचं आम्ही तर करतोच, पण गुरु गुरु असतो, शिष्य शिष्य असतो. माझ्या त्या जस्ट तेवढ्या वेळामध्ये माझ्या सगळ्या वेदना गायब झाल्या. आणि मी बरेच लोकांना सांगितलेत आणि बरेच लोक माझ्याकडून जॉईन झालेत की रेकी शिका. आणि विशेष म्हणजे ऑनलाईन बाकीचे पण घेतात, पण माझं म्हणणं असतं की नाही, मंजुषा मॅडम अगदी तळागाळातल्या लोकांना कळेल इतपत छान शिकवतात. दुसरी गोष्ट, वर्ष, मला वाटतं 1.5 वर्ष झालं, पण मी माझ्या ह्या मधल्या वेळेमध्ये मी प्रत्येक क्लासला म्हटलं तरी हा नाही तर तो, फर्स्ट लेवलचा, सेकंड, थर्ड, सुजोगचा, कुठल्या ना कुठल्या तरी क्लासला, म्हणजे मला तुम्हाला बघितल्याशिवाय करमत नाही. आय लव्ह यू मॅडम. थँक्यू. आणि मी फर्स्ट बॅचच्या सगळ्या लोकांना सांगेन की ही संधी म्हणजे कसं आहे, पैसे आहेत पण पैशापेक्षा सुद्धा खूप काहीतरी आपल्याला आयुष्यात रेखी देते. आणि ती रेखी देणारे ह्या मॅडम पण आपल्याला देतात. म्हणजे रेखी आणि आमच्या मधला तुम्ही चार्जर आहात असं मी म्हणेन. मोबाईल आहे पण चार्जर शिवाय आयुष्यात काही होत नाही, तर तुम्ही चार्जर आहात.
त्यामुळं माझं तर सगळ्यांनाच असं परत एकदा सांगणं आहे की मॅडम कडून आता फर्स्ट लेवलला जी पण लोक आहेत तर त्यांनी नक्की करावं. आय लव्ह यू पुन्हा एकदा मॅडम. मी थँक्यू तुमच्या खूप थँक्यू प्रेमात आहे. थँक्यू चालेल, थँक्यू. थँक्यू. आणि म्हणून मी माझ्या ट्रेनरच्या बॅचमध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला सांगते की आपल्याला या फील्डमध्ये येणारा प्रत्येक एक एक रुपया हा ब्लेसिंग मधून येत असतं. कारण ते म्हणतात ना, कपाळावर लावलेला 1 रुपयाचा सिक्काही जात नाही आणि आयुष्य फक्त आलो तेव्हा मूड बांधून आहे, जाताना रिते झालेले असतात, कोणीच मूड बांधून जात नाही. त्याच्यामुळे देते चलो. आणि मी माझ्या आयुष्यात जे काही मिळवलेलं आहे ते ते देण्याच्या भावनेतनच मिळवलेलं आहे. सो ब्लेसिंग सगळ्यात महत्वाचं आहे. थँक्यू मॅडम. कल्पना मॅडम बोला. कल्पना मॅडम, माईक माईक ऑन करा. तिथे माईकच्या बटनवर टच करा. हा बोला. आलं का? येतंय काय केलं? येतंय येतंय बोला. धन्यवाद मॅडम, खूप छान एक्सप्लेन करून सांगतात तुम्ही. मी ते शक्तिपातच्या वेळेस माईक काढायला सांगितलेलं ना तुम्ही, तर त्याच्यामुळे ना काही कळालं नाही. म्हणजे म्हणजे ते दिसत होते मला फक्त हात जोडून बसायचं त्या होतं, बाकी काहीच करायचं नव्हतं. हिशोबाने मी करत होते. तर तेव्हा तो शक्तिपात झालेला आहे का? हो हो, तुम्हाला ऊर्जा उद्या अच्छा, आपण हो प्रॅक्टिकल का? घेऊ ना, ऊर्जा आणि जाणवते तुम्हाला. संपले. ठीक आहे. हा, ओके. तुमचा आवाज अच्छा. थोडा ब्रेक होतोय. आणि म्हणजे अच्छा, हॅलो, येते का? आवाज ब्रेक होतोय मॅडम. हॅलो, आवाज ब्रेक होतोय. हा शीतल मॅडम बोला तोपर्यंत तुम्ही. हा मॅडम, नमस्कार. मला ऍक्च्युली मागच्या वर्षी कॅन्सर डिटेक्ट झाला आणि 12 किमो झाल्या होत्या. त्याच्यानंतर माझं ॲलोपॅथिक औषधं जरा बंद केली आणि होमिओपॅथिक वरच भर दिला. पण मला परत रिकरन्स आला 6 महिन्यांनी. आता माझे परत किमो चालू आहे. म्हणजे 6 किमो झालेत, पण मला जेवण जात नाही किंवा मला त्रास होतो किमो. मॅडम, अन्न तुमचं पाणी चार्ज करणं चालू करा. आणि जर पॉसिबल असेल तर नेक्स्ट लेवलला या. म्हणजे तुम्हाला सेल्फ हिलिंग साठी जे काही आवश्यक आहे ते जास्ती पॉवरचे टेक्निक शिकता येतील. चालेल. आणि सेकंड आणि थर्ड लेवल केली तर मला माझं होईल तुम्ही ना जरा. सेल्फ हिलिंग करू शकता मॅडम. आपल्याकडे रिझल्ट आहे की या आधी पण अशा केसेस पूर्णपणे बऱ्या झालेल्या आहेत. मला ॲलोपॅथिकचा खूप त्रास होतो, पण डॉक्टर म्हणले किमो झाल्यावर परत ॲलोपॅथिक गोळ्या चालू ठेवायचं. ठीक आहे ना. त्याच मला सेकंड लेवल मी जॉईन करेल. पण मग आता माझं फर्स्ट लेवलचं मग मी 21 दिवसाचं करून मग सेकंड लेवल का ते पण चालू ठेवायचं आपण? नाही मॅडम, कसं आहे मी तुम्हाला सांगते का बरं मी लगेच सेकंड लेवल साठी सांगते. आता समजा शुक्रवारी आपल्या क्लासचा लास्ट डे राहील, मग तुमची आणि माझी कनेक्टिव्हिटी रोजची राहत नाही. तुम्ही मग ऍडमिशन नेक्स्ट बॅचला घेऊ म्हटलं तर ते उद्या जीवनात कधीच येत नाही. मी याच्यावर कविता लिहिली होती शाळेमध्ये. नसते विसंबले उद्यावर तर चढले असते प्रगतीचे शिखर, नाही चढावे लागले असते अपयशाचे ते डोंगर, असा उद्याने घात माझा केला पण उद्या जीवनात कधी नाही आला. कारण उद्या कधीच येत नाही आयुष्यात. जो काही येतो तो आज म्हणून उजाळतो. आणि म्हणून आपल्याला ऍक्शन उद्यावर घ्यायच्या नसतात. ज्या काही ऍक्शन घ्यायच्या असतात त्या टुडे मध्ये, नाऊ मध्ये, आज मध्ये घ्यायच्या असतात. आणि आज जर एक पाऊल पुढे उचललं ना तर ती प्रॅक्टिस होईपर्यंत आपल्याला फक्त पुढे पुढे प्रॅक्टिस करता येते. ठीक आहे. नाही, मग सेकंड लेवल करताना तुम्ही फर्स्ट लेवलचं पण मी आम्हाला म्हणजे प्रॅक्टिस कसं? करायला सांगते मी. आणि जेव्हा सेकंड लेवलचा शक्तिपाताची 10 दिवसांची गॅप येऊन जाते आपल्या नेक्स्ट ट्रीटमेंट मध्ये, मग आपण सेम प्रॅक्टिस सिम्बॉल टाकून करत असतो. आणि मग आता वॉटर चार्ज आणि अन्न चार्ज करून मी मला हा, स्वतःला आहे. बरोबर. आणि माझे किमो असेल तेव्हा माझं सेशन हे होतं, म्हणजे मी हॉस्पिटलमध्ये असते मॅडम, सेकंड लेवल. सगळं त्याचं रेकॉर्डिंग आणि सगळं मिळतं. लाईफ टाईम ऍक्सेस आहे. मल्टिपल टाइम तुम्ही बॅचेस रिपीट करू शकता. ओके. लास्ट आपण सौरभी अनम्यूट करा. थांबू. हा मॅडम, मगाशी तुम्ही जी दिली एनर्जी त्याच्यामुळे माझं बॅक पेन पूर्ण कमी झालंय. चला, छान. आणि मला पण विचारायचं होतं की हे 21 डेज तुम्ही हिलिंगचं सांगितलेलं, तर त्याच्या आधीच सोबत सोबत सेकंड. करायचं. कारण माहितीये का, तुम्ही जर आता ऍडमिशन केली तर सेकंड थर्ड लेवल कम्प्लीट होऊन जाते. मग आपल्याला 90 डेजची मास्टर लेवल नुसार पूर्ण प्रॅक्टिस करायची. ओके. ठीक आहे.
ओके, चलो ऑल द बेस्ट. उद्या भेटू याच ऊर्जांसोबत दिव्य रेकी शक्तीच्या प्रॅक्टिकलला अनुभवण्यासाठी. मला ऐकून घेतलं यासाठी आपले कोटी कोटी आभार. दिव्य रेकी शक्ती आपल्या जीवनात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य निर्माण करो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. थँक्यू, थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.